नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या अगदी आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, आवाज जो आपल्याला जन्मताच मिळालेला आहे आणि याच आवाजाच्या भरोशावर कित्येक माणसं रोजगार उपलब्ध करतात आणि एक प्रतिष्ठित म्हणून जगतात. आपल्याला मिळालेला आवाज ही खरं म्हणजे जन्मता देणगी आहे, नैसर्गिक देणगी आहे. त्याही आवाजाचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो, याही दृष्टीने आपण बघूया. आणि यावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपला अनुभव सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, जे यवतमाळ आणि जळगाव आकाशवाणीमध्ये ते उद्घोषक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मित्रांनो, अनेक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. नाट्य क्षेत्रामध्ये कलावंत म्हणून त्यांचं एक नाव आहे, असे प्रमोदजी बाविस्कर. बाविस्कर साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, खूप खूप धन्यवाद. साहित्य संवाद हा कार्यक्रम जे आपले युवक मित्र आणि या चॅनलवरती प्रेम करणारे जी मंडळी आहे, तर त्या सगळ्या मंडळींना देखील मी नमस्कार करतो आणि त्यांचं स्वागत करतो सर. धन्यवाद सर. मित्रांनो, आवाज प्रत्येकालाच आहे आणि जो आपल्याला मिळालेला आहे त्याचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला आहे, जी काळाची मागणी असेल त्या मागणीनुसार त्याला परावर्तित केलंय आणि त्याचा उपयोग केला, तर मला वाटते आवाज सुद्धा आपल्या रोजगाराचं एक साधन होऊ शकतं, सशक्त साधन होऊ शकतं. मित्रांनो, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की आवाज ही मेरी पहचान है. आवाज सुद्धा आपली पहचान होऊ शकते. या अनुषंगाने आज आपण बाविस्कर सरांसोबत बोलूया. बाविस्करजी, मला एक सांगा की आमचे विद्यार्थी, तरुण विद्यार्थी मित्र आहेत, जे आता ग्रॅज्युएशन होते आहे, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते आहे आणि त्यांना आता आपलं आयुष्य यशस्वी करायचं आहे. आयुष्याचे अनेक पैलू आहेत. आपल्या आवाजाचाही रोजगारासाठी, जगण्यासाठी आणि जीवन सुंदर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का? बिलकुल, 100% होऊ शकतो. याचं उदाहरण मी माझ्या स्वतःवरून देईन. मी देखील अशाच एका विद्यार्थ्यांपैकी होतो की वर्गामध्ये मागे बसायचो, फार पुढच्या बेंचवरती जास्त बसायचो नाही. परंतु एकदा माझ्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंग झालं आणि मी सहज माझ्या मित्रांबरोबर दुपारी त्या ठिकाणी गेलेलो असताना एका हॉलमध्ये मला गर्दी दिसली. आणि ती गर्दी कशाची आहे असं मी बघायला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं नाटकाचं ऑडिशन सुरू आहे, म्हणजे नाटकाचे कलावंत सिलेक्शन त्यांचं सुरू आहे. मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला मला खरं म्हणजे आवड असूनही संधी मिळाली नाही. आणि मग महाविद्यालयामध्ये आलेलो असताना मग माझे मित्र म्हणायला लागले, तू पण नाव देऊन टाक. आणि म्हणून मग मी माझं नाव, त्या ठिकाणी जी मंडळी होती तर त्यांना माझं मी नाव दिलं आणि त्यांनी मला जे वाचायला दिलं त्याचं मी वाचन केलं. त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो आणि पहिली एकांकिका जी मी केली तर तिचं नाव होतं दादाभाई नवरोजी. विनोदी एकांकिका. आणि त्या विनोदी एकांकिकेमध्ये त्या मुलीच्या वडिलांची भूमिका, म्हणजे जवळपास 60 ते 62 वर्ष वयाचं पात्र मला त्यावेळेला करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर माझं लक्षात असं आलं की अरे, आपण व्हॉइसच्या माध्यमातून हे करू शकतो. परंतु हे करत असताना देखील मी रोज वर्तमानपत्र वाचायचो, मी रेडिओ ऐकायचो, मी नाटकं भरपूर पाहिलेली आहे. त्याच्यामुळे कलाकारांचे आवाज, त्यांचे चढ उतार, त्या पद्धतीनं कसे बोलतात, नॉर्मल आयुष्यामध्ये बोलताना ते कसे बोलतात आणि भूमिका करत असताना त्यांच्यामध्ये अचानक कसा बदल होतो की जे एकदम वेगळंच वाटतं. म्हणजे नाना पाटेकरांना असं बघा तुम्ही की ते साधे दिसतील, पण ज्या वेळेला ते नट सम्राट सिनेमा आला त्यांचा, त्याच्यामध्ये ते फार वेगळे दिसले. म्हणजे ही एकाच माणसाची अशी दोन रूप कशी काय होतात. तर हे सगळं माध्यम म्हणजे आवाजाचं आहे. आवाजाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. आणि मग असा प्रवास माझा हळूहळू पुढे सरकत गेला. आपण एक प्रश्न विचारलेला आहे की आवाज हे आपल्या उत्पन्नाचं साधन होऊ शकतं का? तर ते होऊ शकतं. कारण आज आपण बघतो की जाहिरातीची दुनिया ही फार अफाट पसरलेली आहे. पूर्वी जाहिराती थिएटरमध्ये दाखवल्या जायच्या, वर्तमानपत्रांमध्ये यायच्या जाहिराती, एवढं मर्यादित स्वरूप होतं. पण आता जाहिराती आपण बघतो की त्याची म्हणजे जे स्वरूप आहे तर ते इतकं अफाट आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगला आवाज असेल
आणि तो जर या माध्यमाचा उपयोग करून आपल्या आसपासच्या गावांमधल्या जाहिराती म्हणूया त्या जर त्यांनी गोळा केल्या आणि त्या जर त्याने एक छोटासा स्पीकर लावून गावामध्येच जर फिरवल्या तर ती जाहिरात होऊ शकते आणि तसा प्रयत्न बरेच लोक करतायत. त्याच्यामुळे ते उत्पन्नाचं साधन झालंय. म्हणजे साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये एका दिवसाला मिळतं. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शिक्षण घेत असताना या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, या जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर तुमच्या आवाजाचा उपयोग तुम्ही शिक्षण घेत असताना तुमच्या महाविद्यालयामध्ये जे वक्तृत्व स्पर्धा होतात त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. कारण त्या स्पर्धेमध्ये आवाजाचा चढ उतार, स्पष्टता ही फार महत्वाची असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जी कला तुमच्या अंगी आहे त्या कलेचा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर तुमचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते अधिक प्रभावी होऊ शकतं. 10-15 लोकांसमोर तुम्ही सहजपणे आपले विचार मांडू शकता किंवा नंतर मग हजारो लोकांच्या समोर उभी राहण्याची एक वेगळी ताकद या खरं म्हणजे या कलेतून मिळू शकते. परंतु मग हे सगळं करत असताना बऱ्याच गोष्टींचं आपल्याला भान ठेवावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे व्यसन. आजकाल आपण बघतो की तरुणांमध्ये गुटखा खाण्याची एक स्पर्धा सुरू झाली आहे. त्याने खाल्ला म्हणून आपण खातो. तर हे मला असं वाटतं हे बरोबर नाही. कारण गुटख्यामुळे तुमचं जे तोंड आहे तर ते पूर्णपणे उघडत नाही. गुटखा इथं सतत चावल्या गेल्यामुळे तुमचे शब्द व्यवस्थित बाहेर पडत नाही. तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे व्यसनावरती नियंत्रण ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भरपूर व्यक्तिमत्वांना ऐका, पहा, वाचा. तिसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे जे व्हॉइस असतात तर ते वेगवेगळे व्हॉइस काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ आपण बघतो की जॉनी लिव्हर देखील अतिशय सर्वसामान्य. रस्त्यावरती पेन विकायचे ते आणि मग रस्त्यावरती पेन विकत असताना आपले पेन लोकांनी विकत घ्यावे म्हणून ते कधी अशोक कुमारांचा आवाज काढायचे तर मधूनच कोणाचा तरी वेगवेगळ्या आर्टिस्टचा आवाज काढायचे. असं केल्यानंतर मग हळूहळू ते ऑर्केस्ट्राच्या क्षेत्रामध्ये गेले. मग नंतर हिंदी सिनेमांमध्ये तर भरपूर त्यांनी सिनेमांमध्ये काम केलं. मराठी सिनेमांमध्ये पण आहेत, मराठी उत्कृष्ट बोलतात ते. तर माझं म्हणणं असं आहे की या केवळ आवाजाच्या माध्यमातून तुम्ही बघा एकांकिका स्पर्धा करू शकता, गॅदरिंग मध्ये जाऊ शकता, तुम्ही युथ फेस्टिवलला जाऊ शकता, वक्तृत्व स्पर्धेमध्ये जाऊ शकता, तुम्ही चांगलं गाणं देखील म्हणू शकता. माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे तुम्हाला पैसे नाही मिळाले पण तुमचा व्यक्तिमत्व विकास तर होत गेला. आणि व्यक्तिमत्व विकास हे होण्यासाठी हे माध्यम इतकं सशक्त आहे सर की या माध्यमातून जर तुम्ही 4 लोकांसमोर उभे राहिले तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल होतो, तुमच्यामध्ये तुमचे विचार चांगले होतात आणि म्हणूनच आवाज ही फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु त्याच्यासाठी त्याचा वापर करणं, त्याला चांगल्या पद्धतीने जपणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या आवाजाला एक विशिष्ट वळण लावणे आणि त्याचा उपयोग रोजगारासाठीही करता येतो, व्यक्तिमत्व विकासासाठी करता येतो, हा महत्वाचा मुद्दा भाविस्करजींनी सांगितलेला आहे. मिमिक्रीच्या माध्यमातूनही आपण पुढे जाऊ शकतो. वेगवेगळ्या लोकांचे आवाज काढणं ही एक कला आहे, ती कला अवगत करू शकतो. आपल्याकडे सुधीर गाडगीळ हे सर्वांना परिचित आहेत. ते अनेक लोकांचा आवाज काढतात आणि खरं म्हणजे त्यांची मूळ नोकरी सोडून ते आवाजाच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी आवाजाच्या माध्यमातून आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे आणि ते उभ्या महाराष्ट्राला आज सुपरिचित आहेत. मित्रांनो, आवाज फार महत्वाचा आहे. भाविस्करजी, आता जेव्हा आमचे विद्यार्थी आवाजाच्या माध्यमातून मग वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वादविवाद स्पर्धा असेल किंवा एकांकिकेमध्ये आवाजाचा चढ उतार आणि वेगळा आवाज, जसं अमिताभ बच्चनचं एक वाक्य आहे की रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, हा जो डायलॉग आहे ना, हा जो आवाज आहे तो खरोखरच नियमित बोलणारे अमिताभ बच्चन आणि या डायलॉग मध्ये बोलणारे अमिताभ बच्चन फार वेगळे आहेत. हे असं करतात. आवाज काढण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागतो का? आवाज काढण्यासाठी खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूक्ष्म परीक्षण त्या व्यक्तिमत्वाचं तुम्हाला झालं पाहिजे. मग तो व्यक्तिमत्व बोलतो कसा, जसं सुदेश भोसले अमिताभ बच्चनचा आवाज करतो आणि तो आवाज ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन देखील म्हणजे आश्चर्यचकित झाला की इतका हुबेहूब आवाज आणि इतकं हुबेहूब माझा आवाज काढणारा हा कोण कलाकार.
त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर खरंच त्यांना पण त्यांनी नमस्कारच केला, खरं मानावं लागेल. आणि अमिताभ बच्चनच्या आवाजातली काही गाणी सुदेश भोसलेजींनी गायलेली आहे. तर माझं म्हणणं असं आहे की कसं आहे बघा, की तुमचं सूक्ष्म परीक्षण आहे, त्याच्यावरती तुमचा अभ्यास आहे आणि तुम्ही घेतलेली मेहनत, या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्वतः तयार करून घ्यावा लागतो स्वतः. आणि ते तयार केल्यानंतर तो आवाज तयार होत असतो. आणि तो आवाज म्हणजे कसा असतो की त्या व्यक्तिमत्वाचं एक तुम्हाला प्रत्यक्ष दर्शनच घडतं. म्हणजे नुसत्या आवाजाच्या माध्यमातून तो व्यक्तिमत्व उभा करू शकतो. तर ती ताकद आवाजामध्येच आहे. आणि ते विद्यार्थी करू शकतात ज्यांनी मेहनत घेण्याची तयारी दाखवली, तर असे विद्यार्थी नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. मित्रांनो, आकाशवाणीमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज चांगला आहे, मग त्या आवाजामध्ये गळा गोड आहे का हाही भाग असेल, पण त्याचे उच्चारण कसे आहे, त्याची शब्दफेक कशी आहे, तो कोणत्या पट्टीमध्ये बोलतो, हे सगळं तपासलं जाते. तुमचा आवाज, तुमची भाषा ही आकाशवाणीसाठी, अनेक चित्रवाहिन्यांसाठी उपयोगी पडू शकते. त्याही माध्यमातून तुम्ही काम करू शकता. आणखी या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर, याच्यामध्ये फार चांगला मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. कोल्हापूरची भाषा तुम्हाला थोडीशी आली पाहिजे, तुम्हाला थोडा खानदेशचा टोन माहिती पाहिजे, तुम्हाला थोडं खानदेशची अहिराणी भाषा आहे. मग आपण विदर्भामध्ये राहतो तर विदर्भ तर आहेच. येन्नरे बाबू पेन्नरे चहा मग कायले करतो टॅहा टॅहा, येन्नरे बाबू खेन्नरे गोया मग कायले करतो, मग कायले म्हणतो कुठला डोया. तर म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे साहित्य आणि आवाज यांचा फार जवळचा संबंध. तुम्ही जर साहित्यच वाचत नसाल तर तुम्ही बोलू शकणार नाही. तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. तुमच्या प्रादेशिक भाषा ह्या फार महत्वाच्या. म्हणजे एखादी जाहिरात जर तुम्हाला वेगळ्या भाषेमध्ये करायची असली तर त्या भाषेची ओळख असणं महत्वाचं आहे, त्या भाषेचं टोनिंग असणं महत्वाचं आहे, त्या भाषेची माहिती असणं महत्वाचं आहे. म्हणजे आता आमच्या अहिराणी भाषेबद्दल तुम्हाला सांगतो की आता अहिराणी भाषेमध्ये आमच्याकडे एक गाणं आहे, याले मरी माय खाय जाय व शेजारीन सखूबाई, याले मरी माय खाय जाय व शेजारीन सखूबाई, 12 बिघान वावर भत हवी की फुकी सण खाय गव शेजारीन सखूबाई, नियाले मरी माय खाय जाय व शेजारीन सखूबाई, घरमा नाही शेर भरदाना नहू हाटेल मा चेंदी उना, नियाले मरी माय खाय जाय व शेजारीन सखूबाई, नियाले मरी माय खाय जाय व शेजारीन सखूबाई. म्हणजे या तुमच्या भागामधली जी गाणी आहेत, तुमच्या भागातलं लोकसंगीत आहे किंवा तुमच्या भागामध्ये जी काही भाषा आहे ती जर तुम्हाला अवगत नसेल, तुम्हाला असं वाटतं तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेवरती प्रेम नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या भाषेवरती पहिल्यांदा प्रेम करा आणि इतर भाषानंतर समजून घ्या. आणि मग सर आता बघा की कसं आहे की तुम्हाला जर वेगवेगळ्या भाषांचे टोन हे जर लक्षात आले तर ती भाषा तुम्ही सहज बोलू शकता. त्याच्यासाठी काही त्या भाषेचा अभ्यास करणं म्हणजे त्याच्यावर तिथं जाऊन शिकणं असं काही नाही, बंधनकारक नाही. पण ती भाषा तुमच्या कानावर आल्यानंतर अरे बाबा हे जे टोन तर वेगवेगळे आहेत, मग ते कसे आहेत बघा. एकदा आकाशवाणीवरती एक कार्यक्रम करायचा होता आणि मी एक स्क्रिप्ट लिहिली. म्हणजे पूर्वी गल्लोगल्ली मड्या फिरण्या छोटे छोटे पावडरचे डबे बाया फिरायच्या आणि मग त्याच्यावरती मी स्क्रिप्ट लिहिली आणि मग त्याच्यामध्ये असं दाखवलं की मग नंतर ती बाई सांगते की आता आम्ही हा व्यवसाय जवळजवळ बंदच करणार आहे कारण आता मी मुलांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्याला एक थोडंसं वेगळं स्वरूप दिलं होतं. पण त्याची सुरुवात जी आहे तर ती मी अशी केली होती की दाताचं दातवण घ्या ग कुणी, सुया घ्या कुणी काळ मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, सुया घ्या कुणी काळ मणी, सुया घ्या ग दामणी. ए बाई सुया घे, पोत घे, पावडरचा डबा घे, सासूसाठी फणी घे, घे ग
3-4 ओळी कॅरेक्टर करणाऱ्या त्या मुलीला मी ज्यावेळेला सांगितलं तर तिला ते वाचता वाचता येईल. याचं कारण असं आहे की तुम्ही मुळामध्ये या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की अशा काही गाण्यांच्या ओळी आहेत, अशा काही टिपिकल आवाजातले जे काही हे आहे तर ते टोन तुमच्या कानामध्ये आणि त्याच्यानंतर तुमच्या हृदयामध्ये ते साठवले गेले पाहिजे, तरच ते बाहेर पडतील. प्रत्येक भाषेला एक टोन आहे, प्रत्येक भाषेला एक गंध आहे, एक गोडवा आहे. त्याच्याजवळ जर आपण गेलो तर ती भाषा नक्कीच आपली होऊ शकते असं मला स्वतःला वाटतं. छान. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला आवाज आहे त्याचाही आपण नोकरीच्या अनुषंगाने विचार करावा आणि त्यासाठी अथक प्रयत्न करावे, कारण प्रयत्नाशिवाय काही मिळणार नाही आहे. मग दुसरीकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडेच आपण स्वतःचा चष्मा पुन्हा तपासून घेऊया. स्वतःकडे जे आपले सद्गुण लपलेले आहेत त्याचीच आपण उकल करून आपल्या रोजगारासाठी त्याचा फायदा करूया. आवाजाच्या संदर्भात आपल्याला विचार करता येतो. आवाजही अनेक क्षेत्रांमध्ये मागणी आहे आवाजाला, याही अनुषंगाने आपण विचार करू शकतो. बाविस्करजी दीर्घ काळापासून आकाशवाणीवर काम करत आहेत. क्षेत्रामध्ये त्यांनी कलावंत म्हणून काम केलेलं आहे. तिथेही त्यांच्या आवाजाची त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे. आपणही ओळख निर्माण करूया आणि आपल्याकडे असलेल्या आवाजाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून आपलं जीवन संपन्न करूया. बाविस्करजी, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही छान मार्गदर्शन केलेलं आहे की आपलाच आवाज आपण आपल्या रोजगाराचं साधन कसं बनवू शकतो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा पण दुर्लक्षित असा मुद्दा आपण या निमित्ताने सांगितलेला आहे. आणि मला खात्री आहे की आमचे विद्यार्थी मित्र या अनुषंगाने निश्चितच विचार करतील. जर असं झालं तर मला वाटते आपलं या स्टुडिओमध्ये येणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे याचं फलित झालं असं मला वाटेल. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला अमूल्य वेळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.